हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी दी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागी हिची दान पंढरीचा वार करी वारी चुकोनी दी हरी विठ्ठला 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 विठ्ठला। आपल्या गावाला साजेसा अभंग आहे। या गावाला वारीचा आणि संतांचा दोघांचा वारसा आहे। एक काळ असा होता प्रत्येकाच्या घरात वाघुऱ्या होत्या आणि बाबा आल्यानंतर असा काळ आला प्रत्येकजण टाळकरी झाला माळकरी झाला भजन करायला लागला आणि गावामध्ये परिवर्तन झालं आणि गाव बदललं। एका व्यक्तीच्या संगतीनं परिवर्तन झालं। विठ्ठल 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 विठ्ठल। एका व्यक्तीच्या संगतीने परिवर्तन झालं। एका व्यक्तीच्या संगतीने कुटुंब समाप्त होतं आणि एका व्यक्तीच्या कर्तृत्वाने देश मोठा होतो। एकमेवा द्वितीयम जे म्हटलं ना भगवंताचं वाक्य त्याच्या फार माणसं नाही लागत देश सुधारण्यासाठी। ज्यांनी ज्यांनी धर्म सुरू केलेला आहे ते किती लोक होते। ईसाई धर्म सुरू केला एकच येशू ख्रिस्त, मुस्लिम धर्म सुरू केला मोहम्मद। एक व्यक्ती परिवर्तन कसं येतं जीवनामध्ये तसं काही काही जीवनामध्ये जर गेलात तुम्ही तर ते कळलं पाहिजे। आपल्याला काय कळायला पाहिजेत। आता शहरातली माणसं असतात त्यांना या गोष्टी माहिती असतात। शहरातल्या माणसाला एक वस्तू कुठे मिळते ही माहिती असते। पुण्याला जर तुम्ही गेला ना तर चर्चा असते वडापाव कुठं खायला पाहिजेत, मिसळ कुठं खायला पाहिजेत। हे जसं आहे तसं पोट दुखत असेल तर कोणाकडे जायला पाहिजेत, डोकं दुखत असेल तर कोणाकडे गेलं पाहिजेत। नसाचा डॉक्टर कोणता आहे एक व्यक्ती आहे आणि ज्याला काय नुसता डॉक्टरकडे जर गेला ना काय वाटोळं करून ठेवेल सांगता येणार नाही। तो नावाचा डॉक्टर आहे। मी एकदा मागे वेंगुर्ला गेलो तो मोठा माणूस होता तो त्याचे मित्र डॉक्टर तो डॉक्टर दोघांच्या प्रॅक्टिसमध्ये अंतर। हा जो डॉक्टर होता त्याला कळालं की हा अमेरिकेला आहे पैसे कमवतो। अक्षरशः त्याच्या आईला चुकीची ट्रीटमेंट दिली। कळालं का तुम्हाला कशा करता तो पैसे पाठवतोय आणि हा मेडिकलचा आहे आणि अमेरिकेत प्रॅक्टिस करणारा मेडिकलचा आहे। पण दोघांना एकमेकाची भाषा कळते। मग खाली बस ना विठ्ठल विठ्ठल राधे बसू दे डिस्टर्ब ना करू। विठ्ठल दोघंही मेडिकल आहेत। औषध भारतामध्ये कोणतं दिलं आणि सांगितलं कोणतं। 2 वर्षामध्ये त्या बाईला चालता येणं बंद झालं फक्त पैसे कमवल्यामुळं। आता हा दृष्टांत आहे पैसे कमवल्यामुळं। पण जर तुम्ही वर्तमान काळातलं मार्केट बघितलं ना ते दुधाचा असो भाजीचा असो धान्याचा असो सगळं डुप्लिकेटच प्रकार आहेत। मी असं ऐकलं होतं बरं का मला नेमकं माहीत नाही आहे। 65 कोटी लिटर दूध लागतं भारताला आणि तयार होतं 55 कोटी लिटर। मग 10 कोटी लिटर दूध येतं कुठून याचा अर्थ डुप्लिकेट आहे। एक जण दुधावाला माणूस आहे दूध विकणारा मुंबईला गेला तरी म्हणजे जेवणासाठी पनीरची भाजीच खाल्ली नाही कोणी दूध विकणाऱ्याने। मग त्याला मित्राने विचारलं दुधाची भाजी का नाही खात पनीर का नाही खात ते म्हणे दूध कसं आहे ते मला माहिती म्हणे। दूध विकणारा पनीर खात नाही। विठ्ठल विठ्ठल आणि त्या आता थोडंसं परिवर्तन झालंय। जुन्या काळामध्ये पेट्रोलमध्ये राखेल टाकायचे डिझेल तर असा एक भगवानगडच्या परिसरातला माणूस आहे राखेलच्या टँकरमध्ये 1 लिटर केमिकल टाकलं की अख्खं डिझेल व्हायचं। 1 लिटर
10,000 लिटर डिझेल व्हायचं, खुशाल विकायचा तो. 100 एकर जमीन आहे त्याची, बागायती आहे. समाजाचं काय होतं, लोकांचं काय होतं, गाड्या किती खराब होतात, स्वास्थ्य किती खराब होतात, माणसं विचार नाही करत. पण एक जर खामक्या निघाला, परिवर्तन होतं. तुम्हाला मी 2 मुद्दे सांगतो आज, तुमच्या लक्षात येईल. इथे ज्यावेळेस आपण राहतो त्यावेळेस जातीचे वाद होतात, धर्माचे वाद होतात, दंगल होतात इथे. पण तुम्ही दुबईला जा, सौदी अरबमध्ये जा, समोर माणसं कापतात जर चूक केली तर. चूक केली तर दर शुक्रवारी, चौकाचं नाव आहे सौदी अरबमध्ये, आणि त्या दिवशी जो शुक्रवारची जर नमाज अदा केली की तिथं लोक जमा होतात आणि त्यांच्या समोर त्याला कापतात माणसाला. आत्तासुद्धा तिथं ह्युमन राईट नाही, विचारणार नाही, काही नाही, काही नाही. इतकीच चोरीच होत नाहीत महाराज, डुप्लिकेटच मिळत नाही त्याच्यामध्ये. कायद्याचा धाक आहे, तुकोबारांचा अभंग आहे बरं का. अन्यायाशी राजा न करिता दंड, म्हणजे जर अन्यायी माणसावर दंड नाही केला तर समाज बिघडतो. आता तुम्ही सगळे आमच्या जवळचे आहेत. मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा तुमच्याकडे कीर्तन केलं होतं मी 87-88ला. मी मागाशी बोललो तुम्हाला. आता ह्या भागात कीर्तन करत असताना तुम्ही 20 वर्षापूर्वीचा गड बघितला. जाताना इथून भाकरी घेऊन जायच्या, येताना आता बुंदी घेऊन येतो आपण. परिवर्तन करायला एक माणूस लागतो. मी किती शिवाय खातो माहिती तुम्हाला. एक भाग आहे ज्यांची गडावर श्रद्धा आहेत ते म्हणतात शास्त्रीच पाहिजेत, आणि ज्यांना शास्त्रीचा द्वेष आहेत ते म्हणतात आकडे किती करतो किती. पण एक व्यक्ती घराला मोठं करतो, देशाला मोठं करतो, आणि एक व्यक्ती बर्बाद करतो. त्याचं उत्तम उदाहरण रावणाचं आहे. सोन्याच्या घरात राहणारा रावण, ज्याचा मुलगा इंद्रजित आहे, मंदोदरीसारखी पत्नी आहेत, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, देव ताब्यात, सत्ताधारी सगळं आहे. एक दुर्बुद्धी सुचली, स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. एक निर्णय चुकला. असं का झालं जीवनामध्ये? तो ज्ञानी आहे, वाक्य नीट आहे का? तो ज्ञानी आहे याच्यावर संशय नाही, इच्छा बरोबर नाही. 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या. मला मेंदू आहे पण माझी इच्छा कशी आहे त्याच्यावर माझी मित्रता आहे. तुम्ही वैद्यकीय असाल, सत्ताधारी असाल, श्रीमंत असाल, तुमची इच्छा कशी आहे याला महत्व आहे. गरीब आहे, लोक त्याचं मंदिर बांधतात. श्रीमंत आहेत, त्याच्या घरात लोक पाणी पित नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. मराठी कळाली ना? बुद्धिमान आहे, धनवान आहेत, प्रतिष्ठित आहे, पण त्याची इच्छा बरोबर नाही, लोक त्याच्याकडे जात नाहीत. आणि चांगला इच्छावाला आहेत, सगळी लोक त्याला विश्वास ठेवतात. तुम्ही अनेक वेळा आपण नारळी सप्ते करतो, तर ज्याच्या घरात खायला नाही त्याच्याकडं सप्त्याचा व्यवहार 1 कोटीचा. मी एका गावाला विचारलं, याचं घर नाही, काय नाही, काय. महाराज तो इमानदार आहे म्हणून त्याचं घर तसं आहे. मराठी कळाली का? आणि जर तो इमानदार नसता त्याचं घर किती मोठं झालं असतं. इमानदार माणसं लवकर श्रीमंत होत नाहीत इमानदारीमुळे, आणि त्याच्या हातात सगळा पैसा त्याच्यामध्ये. परिवर्तन कशात आहेत? मेंदू चांगला आहे, हृदय चांगलं नाही. मराठी कळाली? मेंदू चांगला आहे, बुद्धिमान आहे. आता मी तुम्हाला उलटा एक प्रश्न विचारतो. तुमच्या घरातली जी तुमची पत्नी आहे ती हुशार असावी का चांगलं वागणारी असावी? काही शंका? कमी हुशार असेल, स्वयंपाक कमी येत असेल, लोक भागून घेतात. पण अत्यंत हुशार आहे, देखणी आहेत, पण वागायला चांगली नाही, लोक पसंत नाही करत. पतिव्रता म्हणून त्याला मानत नाही, हाच परमार्थ आहेत, हेच जीवन आहे. तुम्ही किती बुद्धिमान आहेत
याला आमच्या इथे किंमत नाहीत. तुमची भावना काय पहिल्या चरणात सांग. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेचे व्हावे माझी आस, हेचे व्हावे माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. आस म्हणजे इच्छा. हीच व्हावी माझी आस, इच्छा. काय इच्छा व्हावी? जन्मोजन्मी तुझा दास. सगळी बसलेली माणसं आहेत. भगवान बाबांच्याकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं त्यांना संसार नाही, पण संसार केला त्यांनी. गड म्हणजे संसार आहेत. मुलं शिकावेत. औरंगाबादला हॉस्टेल काढलं, गडावर हॉस्टेल काढलं, खोकर मोला शाळा काढली बरं का बाबांनी. हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की मी फार हुशार आहे, अशी अजिबात नाही. गादीवर बसण्यापूर्वी भगवान बाबांच्या जवळ तयार झालेली माणसं होती आणि बसायच्या अगोदर 2 वर्ष त्यांनी मला ट्रेनिंग दिली. ह्या गावात हा माणूस आपला आहे, हीच व्हावी माझी. मराठी कळाली? ह्या गावामध्ये ह्याच माणसावर विश्वास ठेवायचं, दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा. आणखीन तुम्हाला पुढं सांगतो. तुम्हाला विदर्भामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अशी गावं आहेत 3 पिढ्याचे. त्याच गावाने बाबाला चहा आणायचा, त्याच घराने जेवण आणायचं. मी नवीन गादीवर बसलो 2003ला आणि पैठणची वारी होती. समजण्यासारखा विषय बरं का. आणि सावरगावकरांनी विशेष करून लक्षात ठेवा. आता दिंडीबरोबर मी गेलो. येताना पुन्हा परत आलो. प्रभू वाडगावच्या शेजारी येताना मुक्काम असायचा, पिंपरी येताना. आता मी ते वॉच करत होतो, कुठं काय कसं गड आहे, काय चाललंय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती माणसं आली जी बाबाला जीव घालतात. मोठे बाबाला, गुरुवर्य भीमसिंग महाराजाला, नंतर मला. तर मला बोलवायला आली जेवायला. मी गेलो उठून जेवायला. अशी कोपी होती आणि त्या कोपीमध्ये 2च माणसं बसू शकत होते आणि एक टोपलं. पिंपरीची गोष्ट आहे, नाव घेऊन सांगतो तुम्हाला. आम्ही त्या कोपीमध्ये म्हणजे कुठं जेवायचं म्हणजे इथं शिरा म्हणे आतमध्ये. मी बसून आतमध्ये शिरलो. ताट ठेवायला एक जागा, एक टोपलं, बाई समोर बसलेली, मी इकडं बसलेलो. बघा भगवानगड. खाली मान घालून जेवलो मी. बाहेर आलो. म्हणलं काय बाबांनी एक एक प्रथा चालू केली. बाहेर आलो. म्हटलं चला आता आपण पान खाऊ, बडीशेप खाऊ. म्हटलं कुठे? हे काय बिल्डिंग आपलीच आहे म्हणे. म्हणलं हे भगवान बाबांची म्हणे. त्यांची परंपरा इथं जेवायची. माझी बिल्डिंग आहे पण बाबा बिल्डिंगमध्ये जेवत नव्हते. त्यावेळेस बिल्डिंग नव्हती, आम्ही जपून ठेवलेली. आश्चर्य वाटेल, त्या गावामध्ये एक पण समाजाचं घर नाहीत, त्यांनी ती जपलेली. एक पण. हे जातीवादी लोक आहेत ना, यांनी कधी कधी धडा घ्या. काय आहेत? मूर्ती म्हणून गाव आहे, 4 नारळी सप्ते झालेले आहेत. नागापूर आहे आपल्या गावाच्या शेजारी, एक घर नाही आहेत. बाणेर आहेत, कितीतरी गाव. बाबा गेलेलं गाव असलं पाहिजे. समाज कोणता याला महत्त्व नाही. ती झोपडी बनवून ठेवलेली, तिथं जेवणाची प्रथा आहे. कमाल आहे की नाही? तुम्ही करू शकता असं. आणि त्याची बिल्डिंग आहे 3 मजल्याची.
मग ते आज जेवण करून बाहेर निघालो आणि त्याच्या बिल्डिंगमध्ये जाऊन बसलो. म्हटलं कसं काय? त्याच्या पुढे एक गाव आहे किनगाव राजा, नाव ऐकलंय का? किनगाव राजा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात छोटं कीर्तन म्हणजे किनगाव राजाचं. मी रामकृष्णाने घेतली, अभंग घेतला आणि तोपर्यंत समाज शांत. आता जसा बसलाय, बोलायला सुरुवात केली की बडबड सुरू झाली. 5 मिनिटामध्ये कीर्तन संपवलं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात लहान कीर्तन 5 मिनिटात संपवलं. ऐकलंच नाही लोकांनी. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला गेलो, किनगाव राजाचे लोक तिथं आले. मी म्हटल्यावर तुमच्या गावात कीर्तन नाही? म्हणे आमच्या गावात परंपरा आहे. भगवान बाबा कीर्तन करत नव्हते, तुम्ही कोण आहेत म्हणे. कशाची परंपरा आहे? कीर्तन न करण्याची परंपरा आहे. बाबा आमच्या गावाला माहेर म्हणायचे, आराम करायचे. तुम्ही काय कीर्तन केलं? मग तुम्ही इकडं, पण इकडं आम्ही ऐकायला आलेलो आहे. आमच्या गावात कीर्तनाची परंपरा काय? संताला जपणं म्हणतो आपण त्याला. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला याची किती किंमत आहे किंवा किती माहिती मला नाही माहिती, पण ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं, इंग्रज, सगळ्यात मोठे परंपरावादी, सगळ्यात मोठे. सगळ्या जगात परिवर्तन केलं. 100 वर्षापूर्वी लंडन जे शहर आहे ना, त्याच्या जमिनीच्या खाली 8 रेल्वे आहेत. किती? 8 रेल्वे. जे वर लंडन आहे सिटी आणि खालून रेल्वे चालतात 8. किती वर्षापूर्वी? 70-80 वर्षापूर्वी त्या रेल्वे तयार केलेल्या आहेत. 10 महिने पाऊस पडतो. अशा ठिकाणी खाली रेल्वे करणं आणि एकावर एक रेल्वे चालते, खाली एक रेल्वे आणि त्याच्यावरून एक रेल्वे चालते. किती ॲडव्हान्स आहेत ते लोक. आणि नावं दिलेली आहेत त्यांनी, पिकडली डिस्ट्रिक्ट रेल्वे वगैरे वगैरे अशी नावं आहेत. आणि त्याला लाईनी दिलेल्या आहेत, येलो, निळी पिळी, कोणाला कुठं जायचं. वर शहर 70 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी खाली रेल्वे. पण त्यांचं आहे ना, तुम्ही राजा मेलात, राणी मेली, बघा त्यांची परंपरा. घोडेच असणार, बग्गीच असणार, टाईमच असणार त्यांचा. आणि त्यांच्या जेवढ्या बिल्डिंग आहेत लंडनमधल्या, त्या सेव्ह केलेल्या आहेत त्यांनी. हेरिटेज म्हणतात त्याला. आमच्या वाडवडिलांनी आजोबांनी बांधलेली बिल्डिंग आहे, आम्ही जपणार त्याला. अजून पुढं जाऊन सांगतो तुम्हाला. वर्ल्ड हेरिटेज म्हणून गाव आहेत. 16व्या शतकातलं, कितव्या? जसंच तसं गाव आहे अजून. युनेस्को हेरिटेज म्हणून आहेत. चेक रिपब्लिक, ज्याची तुम्ही जावा वापरता ना, बाटा जावा, आणि आता स्कोडा आलेली आहेत, ती त्या देशाची गाडी आहे. 16व्या शतकातलं गाव आत्ता 25 साली जसंच तसं आहे. काय जपले. आणि आपल्याला म्हणजे 700 वर्षापूर्वी ते गाव कसं असेल तिथं जाऊन तसंच आहे. काय 600 वर्षापूर्वी कोणत्या चपला घालत होते, पाणी कसं होतं, दरवाजा कसा होता, घरं जोपासलेले आहेत. आपलं वैभव आहे ते. गडावर तुम्ही बघा, भगवान बाबाने जे काम केलं त्याला मी हात लावलेलं नाही आणि बाकी ठेवलेलं नाही. बाबांची घाणी आहे. तुम्ही जर आलात ना तिथं, त्या घाणीला मी जपलेलं आहे. जी घाणी बाबा चालवायचे रेडा लावून, आणि त्याचा चुना तयार केल्यानंतर विठ्ठलाचं मंदिर बांधलं, त्या घाणीला जपलेले आहेत. ते टँक जपलेले आहेत, काढलेला नाही तो. परंपरा आहेत. यांनी आपण पुढं गेलेलो आहेत. हीच व्हावी माझी परंपरा आहेत, माझी विठ्ठलाला मांडण्याची, माझी परंपरा आहे ज्ञानेश्वरला मांडण्याची. हीच व्हावी माझी. आज एका जन्मात नाही, जन्मोजन्मामध्ये ज्या देवानी या जगातली अंधश्रद्धा संपवली. आता मला सांगा, 2-3 पिढ्यापासून सावरगाव आहेत. बाबा आले, भीमशी महाराज आले. कधी कुणी तावीत गंडा दिला तुम्हाला? कोणत्या साधूनी? पण तुम्ही पण असे येडे आहेत ना, तुमच्या शेजारी काही घर आहेत. हे पटलं नाही की तिकडे जाता तुम्ही. जास्त नाव घेऊन सांगत नाही, बरोबर आहे का? अंगात आलेलं, वड्याचं लागलेलं, जाता ना तुम्ही तिथं.
पण मला सांगा, ज्या गोष्टी जगात नाहीत त्या नाही म्हणून सांगण्याचं धाडस ज्ञानेश्वर महाराजांमध्ये, आणि त्यांची परंपरा भगवान बाबांची ना. अंधश्रद्धा म्हणून आज विज्ञानाच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय जो टिकलेला आहे, ज्ञानेश्वरी टिकलेली आहेत, एकही ओवी चुकीची नाही. मी सांगतोय तुम्हाला, आता उद्या 30 तारखेला आपली ज्ञानेश्वरी येते, पहिला अध्याय वाचून बघा तुम्ही, वर ओवीन खाली अर्थ, विश्लेषण वेगळं आणि डायरेक्ट माऊलीच्या तोंडातली ओवी वेगळी. अहो, माऊलीच्या तोंडातला शब्द जर आपल्या तोंडात बसला ना, आपलं तोंड पवित्र होतं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. कळेल न कळेल, भाव कळेल न कळेल, पण माऊलीच्या तोंडातले शब्द आपल्या तोंडात बसावे, हीच व्हावी माझी जन्मोजन्मी, एका जन्मात नाही. आणि तुझा दास होत असताना काय केलं पाहिजे? पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे, वारी चुकोने दी हरी, वारी चुकोने दी हरी, पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. आपल्या गावामध्ये बरेचसे पोरं बिना लग्नाचे आहेत, बरोबर आहे का? तुमच्याच गावातला एक पोरगा गडावर आला, रामहरी शिकला, ज्ञानेश्वरी सांगायला लागला, संसारही चांगला झाला, शिक्षणही झालं, लोक पाय पडायला लागले. कशामुळं? त्याच्याबरोबरचे लोक तुमच्या गावात नाहीत का? संत संगे सर्व काळ. भगवान गडाचा स्पर्श झाला तुमच्या गावातल्या मुलाला आणि जीवन बदलून गेलं. तुमचं नाही बदललं, तुम्ही आला नाहीत ना. मी तर लोकांना म्हटले, गावोगावी ज्यांचे पूर्वी बाबा म्हणायचे एकरिका, आणि मी काय म्हणतो, ज्यांचे लग्न झाले नाही त्यांनी गडावर या, शिका, का सुखी व्हाल. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. 200-250 मुलं आहेत महाराज, 1.5 लाख लोक गडावर जेवतात. महाराज खराब असता तर हे चाललं असतं का? मग तुम्हाला का सांगतात महाराज खराब आहे? तुम्ही माझ्याजवळ आले नाही पाहिजेत, संत संगती घडली नाही पाहिजेत. मी तर आता अनेक ठिकाणी सांगितले तरी पण सांगतो, सुरुवातीला 12 वर्षे आहे ना, आमच्या गडाच्या परिसरातल्या लोकांना माहितीच नव्हतं मला कीर्तन येते. मोठे मोठ्याचे कीर्तन ठेवायचो मी. बाबाला काही येत नाही, काम करतात बाबा गडाचं, कीर्तन येत नाही. अचानक ते महाराज आजारी पडले, भागवतकार उखळीकर महाराज, आणि दुसऱ्या दिवशी सप्ताह सुरू ईडीला. म्हटलं तर ऐन टायमाला कोण महाराज बोलू, सर जाऊ दे आपण ज्ञानेश्वरी सांगू. मग त्यावेळेस मी ज्ञानेश्वरी सांगायला बसलो 12 वर्षानंतर. आणि मग आपले लोक विचार करायला, आपल्या बाबा शिकलेला दिसतोय. माझ्या बाबतीत गादीची घटना बरं का, आपला बाबा शिकलेला दिसतोय. मग थोडं विचार करायला लागले. आणि हे टी व्हीला आणि सोशल मीडियाला आल्यावर मग कळायला खरंच शिकलेला आहे आपला बाबा. पण ही एक भावना, शिक्षण असो नसो पण भावना चांगली होती. याचं नाव आहे अखंड प्रेमाचा. तुम्ही सगळ्या लोकांनी मदत केली म्हणून गड श्रेष्ठ झाला महाराज. त्याला आयडियाला किंमत नाही आहे. बुद्धिमान लोकांजवळ 1000 आयडिया आहेत, पैसे पाहिजे ना. आज पंढरपूरच्या पांडुरंगाला जो दगड नाही आहेत तो आपण भगवान गडावर वापरतो. हे सगळ्यांची तुमची साथ आहे, तुमची एकी आहे, तुमची एकता आहे. का? संत संघ. कधीतरी वाढ वडील
भगवान बाबाच्या संगतीत राहिले, परंपरा आली, दिंडी इथून पैठणला निघते. आता हळूहळू परिवर्तन का झालं, संत संघ कमी झाला, काळ बदलला, शिक्षणाचा काळ आला, कमवण्याचा काळ आला, पण आपल्या गावाची प्रथा बदलली नाही. म्हणून या सगळ्या गावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कीर्तन थोडं केलं पण व्यवस्थित केलं, बरं, टेन्शन घेऊ नका. धार कमी देतो पण प्युअर असते. विठ्ठला 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 विठोबा रघुमाई जय.